गेली आठवड्याभरापासून राज्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले असून आता मी सध्या ऊसाच्या शेतामध्ये आहे. ह्या अवकाळी पावसाने शेतमालाचे अक्षरशः नुकसान केले असून जो ऊस आहे तो अक्षरशः झोपलेला आपल्याला पाहायला दिसत आहे. ह्याच्यामुळे जो ऊस झोपलेला आहे त्याचे पानं पूर्ण सुकलेले असून हा ऊस कारखान्यापर्यंत जाईल की नाही असे अनेक प्रश्न हे शेतकऱ्यासमोर उभे राहत आहे. आता मी माझ्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल हे ऊसाच्या परिस्थितीबद्दल. गेले पाहत आहे आपण 2-4 दिवस झाले सततचा अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती उभी राहिली की ऊस त्या ठिकाणी गारपिटीमुळं पूर्णपणे तुटलेला आहे आणि त्याचबरोबर ऊस उपटून पडलेला आहे. आता हा 5-6 महिन्यांचाच ऊस झाला होता. कारखान्याला जायला अजून त्याला बराचसा जवळजवळ 10 महिन्यांचा वेळ आहे. मात्र काय झालं की ऊस उपटून पडल्यामुळे आता तो कारखान्याला आम्ही पाठवूच शकत नाही. आता तो जनावरांनाच त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आणि याच्यामुळे झाले असं की जेवढा काय आतापर्यंत या 5-6 महिन्याला मी खर्च केला होता तोही आता काही याच्यामध्ये निघणार नाही असं वाटते. दुसरी गोष्ट अशी की शासन ऊसासारख्या पिकाला त्या ठिकाणी पंचनाम्याच्या किंवा अनुदानाच्या याच्यामध्ये घेत नाही. तर आम्हा शेतकऱ्यांची मागणी राहील की ऊसाचं देखील त्या ठिकाणी पीक घेतलं पाहिजे. कारण शेवटी हे 12माही पीक आणि शेतकऱ्यांना शाश्वत असं पैसे देणारं पीक आहे. मात्र आता यातून काही उत्पन्न मिळेल असं मला वाटत नाही. तेव्हा शासनाकडे आमची एक मागणी राहील की आम्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील या मागणी याच्यामध्ये पंचनामामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काही नाही काही तरी अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. खऱ्या अर्थाने जे पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे अक्षरशः आर्थिक नुकसान झाले असून त्यात जे ऊसाला हमी भाव मिळत होता त्यामुळे याचे पंचनामे होत नव्हते. पण आता इथून पुढे जे ऊसाचं असं पडलेले आहेत त्याच्यासाठी त्याचा पंचनामा व्हावा असं शेतकरी सरकारकडून अपेक्षा करत आहे. नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे.